काल आम्ही नाश्त्याला ना ढोकळा बनवला होता आणि टेस्टला ना तो खरंच खूप छान झाला होता. त्यासाठी ना मी इथं एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलं. मग ढोकळा खमंग होण्यासाठी मी त्यामध्ये हिंग, मीठ आणि थोडीसं हळद टाकून घेतली आणि मग थोडं थोडं पाणी टाकून ते छान मिक्स करून घेतलं. हे छान मिक्स झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडासा फ्लेवर यावं यासाठी थोडंसं लिंबू सुद्धा पिळून घेतलं आणि मग परत एकदा छान मिक्स केलं. एका साईडला मी मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवलं होतं. नंतर मी या बॅटरमध्ये इनोचं एक पॉकेट टाकलं आणि मग एका भांड्याला थोडंसं तेल लावून त्यामध्ये हे बॅटर ठेवून दिलं. आता हे भांडं मी गरम पाण्याच्या पातेल्यामध्ये ठेवून दिलं आणि वरून झाकण ठेवलं आणि चांगली 25 ते 30 मिनिटं हा ढोकळा मी शिजवून घेतला. आणि मग ढोकळा एकदम परफेक्ट शिजल्यानंतर मी इथं फोडणीची तयारी केली. फोडणीसाठी मी एका पॅनमध्ये तेल टाकलं. मग त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकली आणि मग थोडंसं पाणी टाकलं. यामध्ये साखर सुद्धा टाकतात, पण मला स्पायसी आवडतं म्हणून मी साखर स्किप केली. छान हे ढोकळ्यावरती टाकलं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.